समस्या सोडवण्यासाठी हक्कांचे हत्यार, कायदा समजून घ्या, पर्व 2025. स्वातंत्र्य न्यूज अनोखा उपक्रम. विधायक विवेकी समाज घडवण्याचे कार्य लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे असते. त्या दृष्टिकोनातून नव्या युगाचे पाऊल सज्ञान भारतीय नागरिक असणार आहे. कायदा समजून घ्या, पर्व 2025 या अनोख्या उपक्रमाची सुरुवात 1 जानेवारी 2025 रोजी ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे अभ्यासक यांच्या सखोल अभ्यासाचे ज्ञान आपल्याला मिळणार आहे. वकील राजेंद्र खंदारे यांनी अनेक पुस्तके यावर लिहिली. यातून वकील लोकांना, अनेक पक्षकारांना वाचनातून फायदा झाला. कायद्याचे ज्ञान प्रत्येकासाठी हक्काचे शस्त्र. नववर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी 2025 रोजी स्वातंत्र्य न्यूजने कायदा समजून घ्या या विशेष पर्वाची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे सामान्य नागरिकांना कायद्याचे मूलभूत ज्ञान देणे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल आणि फसवणुकीला सामोरे जाण्याचे प्रकार कमी होतील. कायद्याचे ज्ञान नसल्याने पावलोपावली होणाऱ्या अन्यायाला तोंड द्यावे लागते, असे ठाम मत व्यक्त करत ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे यांनी या अभिनव उपक्रमाची प्रेरणा दिली. त्यांच्या सोप्या भाषेत लिहिलेल्या कायदेविषयक पुस्तकांमुळे अनेकांना स्वसंरक्षणाचे साधन मिळाले आहे. स्वातंत्र्य न्यूज मार्फत आपल्याला कायद्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर साध्या मराठी भाषेत माहिती, ज्ञान मिळणार आहे. कोर्ट कचेरी प्रकरणे आपल्यावर वेळ आल्यावर कशी हाताळायची, नागरिकांना अर्ज, निवेदन आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्याची संधी, कायद्याचा वापर करून भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेण्याची प्रेरणा यातून आपल्याला प्राप्त होईल. सबस्क्राईब करा. कायदा समजून घ्या पर्व आपल्या न्यायासाठीच्या लढाईला एक नवीन दिशा देईल. स्वातंत्र्य न्यूज, न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी. आज आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने 1 जानेवारी 2025 स्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून कायदा समजून घ्या हे पर्व भाग 1 चालू करतो आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे सर. राजेंद्र खंदारे सर यांनी अनेक पुस्तकं कायद्यावरती लिहिलीत आणि ती पुस्तकं मराठीतून कायदा समजून सांगितला. आपण आज त्यांच्यासोबत आहोत. प्रत्यक्षात आपल्याला ते सर्व कायद्याची माहिती इत्थंभूत सांगणार आहेत. नमस्कार राजेंद्र सर. नमस्कार. कायद्याविषयी आपण जे काही आजवर काम केलं त्याबद्दलचे अनुभव आणि प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकतात कायदा समजून घ्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून? सर्वप्रथम इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. कायदा समजून घ्या. कायदा समजून घेणं किती आवश्यक आहे हे आपल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लक्षात येईल. कारण असं आहे, लोकप्रतिनिधी विधिमंडळात आणि संसदेमध्ये कायदे बनवतात. तो कायदा प्रत्येक नागरिकाला माहीत आहे असं कायद्याने गृहीत धरलेलं आहे. तो जरी तुम्हाला माहिती नसला आणि कायद्याचं उल्लंघन झालं तर मला कायदा माहिती नव्हता असं म्हणून चालणार नाही. त्यामुळे आज घराच्या बाहेर किंवा घरात राहताना सुद्धा कायद्याचं पालन करूनच आपल्याला जगावं लागतं. आज ज्या अनेक समस्या आपण समाजामध्ये निर्माण झालेल्या पाहतो त्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला कायद्याबद्दलची माहिती नसते. कायदा हा प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा असतो, ज्याला आपण सब्जेक्टिव्ह लॉ म्हणतो. जी गोष्ट मला कायद्याने योग्य वाटते ती दुसऱ्याला वाटेलच असं नसतं. कायद्यामध्ये नैतिकतेचा अंतर्भाव असेलच असंही नसतं. कायदा आणि नैतिकता ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी खूप नैतिकतेने वागतो म्हणजे मी कायद्यानेच वागतो असा त्याचा अर्थ मानला जात नाही. मी पूर्णतः कायदा पाळतो म्हणून मी नैतिक आहे, नैतिकतेने वागतो असंही म्हणता येत नाही. थोडक्यात असं आहे, आत्ता आपण व्यावहारिक जगामध्ये ज्या पद्धतीने जगतो, राहतो, जीवन जगतो त्याच्यासाठी आपल्याला जे जे काही कायदे आवश्यक आहे त्याची माहिती करून घेणं आणि तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा 1996 साली मी पहिल्यांदा एक पुस्तक लिहिलं, फौजदारी प्रक्रिया संहिता, म्हणजे फौजदारी न्यायालयामध्ये जे कामकाज चालतं ते कशा प्रकारे चालतं त्याची प्रक्रिया त्या संहितेमध्ये आहे. मुळात ही संहिता इंग्रजीमध्ये होती कारण इंग्रजांचं शासन होतं, न्यायव्यवस्था इंग्रजांची होती आणि ती आपण जसल्या तशी स्वीकारली होती. परंतु आपण कोर्टात काय काम चालतं, कसं काम चालतं, कोण काय करतं हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या मातृभाषेत समजेल. म्हणून तो पहिला प्रयत्न मी 1996 साली केला. साधारण 8-9 महिने ते पुस्तक लिहायला मला लागले
आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आता प्रत्येक नवीन गोष्टीला काही जण स्वीकारतातच लगेच असं नसतं, त्याचे टप्पे असतात वेगवेगळे, ते काही आता सांगण्याचा विषय इथे नाही आहे. परंतु जेव्हा ते पुस्तक मी लिहिलं आणि ते वाचकांपर्यंत जेव्हा गेलं, आज मला सांगायला आनंद वाटतो की त्याच्या 25 आवृत्त्या झाल्या. कारण का? ते उपयुक्त वाटलं. ते उपयुक्त का वाटलं? तर दैनंदिन जीवनामध्ये पोलीस असतील, वकील वर्ग असेल, न्यायाधीश असतील, अशील असतील, ह्या लोकांना ती उत्सुकता होती आणि ते जेव्हा त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगण्यात आलं, तेव्हा ते उपयुक्त झालं आणि ते आवडलं लोकांना. तर कायदा समजून घेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, ती पहिली प्रक्रिया ही होती माझी, की इंग्रजीत असलेला कायदा आपल्या माणसांना मराठी भाषेतून समजून सांगणं, हा माझा पहिला प्रयत्न होता. त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो असं मी मानतो. पण अजून 100% यश त्यामध्ये मिळालेलं नाही आहे. तर हा जो संवाद आहे प्रेक्षकांशी, तो याच्यासाठीच आहे. कारण आपण आज म्हणतो की वाचन कमी झालं वगैरे, रेडीमेड सगळं लागतं. ते काही गैर नाही त्याच्यामध्ये, वेळेच्या याच्यामध्ये. आणि जर आपल्याला आपल्या दारापर्यंत ही गोष्ट कोणी समजून सांगितलं तर ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणून हा उपक्रम आपण सुरू करतोय आणि त्याला प्रेक्षक योग्य तो प्रतिसाद देतील, अशी मला खात्री आहे. पक्षकारांना बहुतेकदा कोर्टामध्ये वकिलाला एकदा केस दिली का त्यांचा संभ्रम उडतो आणि संभ्रम उडतो आणि त्यांना फक्त पैसा एवढंच माहिती असतं की आपण फीस दिली आहे बरोबर, आणि आपल्याला जो न्याय आहे हा न्याय मिळावा बरोबर. आणि आपली बाजू सत्याची आहे आणि सत्याची बाजू ज्या वेळेला निर्णय लागल्यानंतरून पक्षकार हारतो तेव्हा तो मनातूनच नाही तर त्याला कायद्यावरती विश्वासच राहत नाही. यावरती काय सांगा? यावर मी असं म्हणेन, म्हणजे मी आत्तापर्यंत 87 सालापासून वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जे काम करतो, वेगवेगळ्या पक्षकारांशी बोलतो, अवलोकन करतो, निरीक्षण करतो. त्यातून मला असं वाटतं, की इतर क्षेत्रामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत, तशाच किंबहुना त्याहून अधिक अंधश्रद्धा या कायद्याच्या बाबतीत आहेत. आणि त्या अंधश्रद्धा जर दूर करायच्या असतील, तर आपल्याला कायदा समजून गेला पाहिजे. माझ्यावर अन्याय झाला या भावनेतून येणारे पक्षकार आणि खरोखर माझ्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थिती माहीत असून कोर्टाकडे न येणारे पक्षकार, असे 2 वर्ग आहेत. मला असं वाटतं की माझ्यावरती अन्याय झाला, परंतु तो खरोखर झाला आहे का? त्याला माझी गरज आहे का? त्याला न्यायालयात जाण्याची आवश्यकता आहे का? याची पडताळणी करणं वकिलांचं काम. केवळ पक्षकार आला, समोर काही कागद ठेवले म्हणून काम करणं, याला मी वकिली मानत नाही. मुळात न्यायव्यवस्थेचा तो हेतूच नाही. न्यायासाठी न्यायालय, जसं भोजनासाठी भोजनालय असतं, त्याप्रमाणे न्यायासाठी न्यायालय असतं. मग न्यायासाठी म्हणजे कोणासाठी? तर ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यासाठी. मग तो अन्याय झाला का? उदाहरण सांगतो. 10 लाखाचा एखादा चेक दिला, तो न वटता परत आला म्हणून फिर्यादीने फिर्याद केली, त्याच्यावर अन्याय झाला का? हो, झाला. आरोपी म्हणतो नाही नाही, हे खोटं आहे सगळं, अमुक तमुक. मग तो डिफेंड करतो, बचाव करतो. मग अन्याय कोणावर झालेला आहे? जो फिर्यादी आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे, आरोपीवर अन्याय झालेला नाही. आरोपी म्हणतो ही खोटी केस आहे, हा माझ्यावर अन्याय होतो. हे शेवटी कुठे येतं? त्याचा नैतिकतेशी संबंध येतो. व्यवहारात काय सांगितलेलं आहे? ज्याचे पैसे घेतले त्याचे दिले पाहिजे. उदाहरण सांगतो मी. आता ते तांत्रिक कारण असतं, एखादी केस रद्द होणं किंवा त्यातून त्याला अपयश येणं, अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल? आपण म्हणता त्याप्रमाणे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची भीती निर्माण होईल. उडणार नाही, कारण आज परिस्थिती अशी आहे समाजामध्ये, न्यायव्यवस्था सक्षम आहे, ती दुबळी नाही. फक्त काय झालेलं आहे, त्याच्यावरती अवास्तव बोजा निर्माण झालेला आहे. तो बोजा का निर्माण झाला आहे? कृत्रिम वाद न्यायालयात जास्त वाढलेत. म्हणजे ते इतके वाढलेत, इतक्या टोकाचे वाढलेले आहेत की त्याच्याखाली जे पीडित लोक आहे त्यांना न्याय मिळण्याला थोडासा विलंब होतो. परंतु मी निराशावादी नाही आहे, मी आशावादी आहे. चिकाटी ठेवा, श्रद्धा ठेवा, काम करा. परंतु सर आता असं जर बघायला गेलं ना की आता आपण महिलांच्या केसेसबद्दल, कौटुंबिक विषयांबद्दल आपण स्पेसिफिक बोलूया की असे खूप महिला कोर्टामध्ये चक्कर मारताना दिसत आहेत, राज्यभर चक्कर मारताना दिसत आहेत. त्यातल्यात नाशिक आपलं जे आहे हे
खरोखर कौटुंबिक वादात खूप अडकलेलं नाशिक आहे. खरी गोष्ट. आणि आज जी परिस्थिती आपण न्यायालयांमध्ये बघतो, कोर्टामध्ये बघतो, की ती महिला एक वकील झाले की दुसरे वकील झाले की तिसरे वकील. 5-5, 6-6 वर्ष, अक्षरशः 10 वर्ष, 15 वर्ष, 15-15 वर्ष होऊन जातात, तरीही त्या घटस्फोटीत किंवा ह्या निर्णयांना विलंब होतो. विलंब. त्याबद्दल काय सांगाल? खरं. एकूण सामाजिक परिस्थिती जर आपण बघितली तर वाद विवाद, कोर्ट कचेरी हे सगळ्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. याचं कारण काय आहे? नातेसंबंधामध्ये असलेला दुरावा, अविश्वास, गैरसमज, अहंकार आणि काही प्रमाणात व्यवस्था, हे सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पीडित महिलांवरती जास्त अन्याय होतो, अत्याचार होतो असं आपण मानतो. काही वेळेस परिस्थिती उलटी असते असं नेहमी मानलं जातं. कायदे सगळे महिलांच्या बाजूने आहे, तसं नाही आहे. कायदा कोणाच्याच बाजूने नसतो. कायदा परिस्थितीच्या बाजूने असतो. जी परिस्थिती कोर्टासमोर येते त्याच्या आधारे निर्णय दिला जातो. सत्य कोर्ट शोधत नाही, शोधण्याची व्यवस्था नाही. जे घडून गेलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत आहे किंवा नाही हे बघण्याचं न्यायालयाचं काम आहे. कारण तिथे जी व्यक्ती बसलेली आहे, पीठासीन अधिकारी, न्यायाधीश, मॅजिस्ट्रेट, दंडाधिकारी, जे काय नाव द्यायचो आपण त्यात देतो. न्यायदेवता म्हणतो, कोणी न्यायाधीश, न्यायमूर्ती पण म्हणतो आपण. तर त्यांना समजणारी जी भाषा आहे ती भारतीय पुराव्याचा कायदा आहे. पुराव्याच्या कायद्याव्यतिरिक्त दुसरी भाषा न्यायालयांना समजत नाही. कायद्याला ते अभिप्रेत नाही. कायद्यामध्ये न्यायाधीशांसमोर जे काही प्रकरण येतं त्यामध्ये दस्तऐवज आणि तोंडी कथने, अर्थात पुराव्याच्या कायद्याच्या नियमाला धरून जे येतं ते स्वीकारावं लागतं. ते स्वीकारणं बंधनकारक असतं. मग ते कसं सादर करायचं यामध्ये वकिलांची भूमिका महत्त्वाची असते. काय असते वकिलांची भूमिका? जी गोष्ट कायद्याच्या प्रक्रियेतून सांगायची असते ते सांगण्याचं काम, म्हणजे कोर्टाला माहिती देण्याचं काम, ही भूमिका वकिलाची. तुम्ही जी माहिती वकिलांना द्याल ती त्याने कायद्याच्या प्रक्रियेच्या जे काही साधनं आहेत, पुराव्याचा कायदा वगैरे, त्या आधारे न्यायाधीशांपर्यंत पोहोचवणं हे वकिलांचं काम. या व्यतिरिक्त दुसरं काम नाही. परंतु आता ही जी माहिती आहे, आपल्या वकिलांनी काय आपल्या बाजूने स्टेटमेंट लिहिलेलं आहे किंवा पोलिसांनी समजा चार्जशीट तयार करतात, ते चार्जशीट कसं वाचावं किंवा चार्जशीटबद्दल कसं आपण जागरूक राहावं? आपल्या वकिलांनीच आपली भूमिका स्पष्ट व्यवस्थित मांडली केलेली आहे का? त्यामध्ये जर का काही तरतुदी चुकीच्या असतील किंवा बरोबर असतील, पण ते पाहणं पण तितकंच गरजेचं आहे, कारण कधी-कधी तसंही होताना दिसतंय कोर्टामध्ये. त्याबद्दल काय सांगाल? अनेकदा असं होतं, अनेक पक्षकार जेव्हा न्यायालयासमोर जातात, विश्वासाने जातात, अपेक्षा असते मला न्याय मिळेल, तो मिळत नाही बऱ्याचदा. गमतीने असं म्हटलं जातं, काही लोक म्हणतात माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. काही लोक म्हणतात कोर्टात न्याय मिळत नाही. कोर्टात जे मिळतं तो न्याय म्हणतात. जो काही मिळतो त्याला न्याय म्हणायचं आणि आपण शांत राहायचं. आता मध्ये एक प्रसिद्ध दिल्लीचे सुप्रीम कोर्टाचे वकील असं म्हणाले की सर्वसामान्यांना कोर्टात न्याय मिळत नाही, फक्त तारखा मिळतात. हे टीका करण्याचं कारण काय आहे? आपण ज्या व्यवसायामध्ये तन मन धन अर्पण काम करतो, जे काही मिळतं आपल्याला त्या व्यवसायातून मिळतं, आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं, त्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. अर्थात ते त्यांचं मत आहे, मी माझं मत मांडतो. जेव्हा तुम्हाला काहीच करता येत नाही, जेव्हा तुम्ही हतबल असता, तेव्हा तुम्ही न्यायालयाची पायरी चढता. न्यायालयात कोण जातं? सुखासुखी कोणी न्यायालयात जायला तयार नसतो. याचं कारण आहे, व्यवस्था खर्चिक आहे, वेळ खाऊपणाची आहे, किचकट आहे, क्लिष्ट आहे आणि अनिश्चित आहे. ह्या व्यवसायाबद्दल जर एका शब्दात सांगायचं झालं तर मी असं सांगेल, अनिश्चिततेचं शास्त्र आणि शक्याशक्यतेची कला म्हणजे वकिली. वकिली हा असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चितता आहे. त्यामुळे जीवनामध्ये एक प्रकारचं आकर्षण आहे. एखादी गोष्ट निश्चित असेल घडणारी, त्याबद्दल आकर्षण वाटत नाही. पण जेव्हा अनिश्चितता कायम असते ना,
तर कायम उत्सुकता असते. पक्षकारांच्या मनात असते, वकिलांच्या मनात असते, जजेसच्या सुद्धा मनात असते. कारण जजेस पुढे जेव्हा काम आपण करतो तेव्हा त्यांना माहीत नसतं वकील काय सांगणार आहेत. ठराविक साचेबद्ध केसेमध्ये समजू शकतं की हे असं बोलणार आहे, हे असं बोलणार आहे, मी असा निर्णय देणार आहे. पण अनेकदा अभ्यासू वकील असतील, कौशल्यपूर्ण काम करणारे असतील, त्यामुळे वकिलांच्या त्या कृतीतून जजेस लोकांना सुद्धा काही नवीन गोष्टी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, त्यांच्याही ज्ञानात भर पडते. आणि तो एक अनुभव खूप सुखद असतो आणि आनंददायी असतो. म्हणून कोर्टाची वाट जी आहे ती नाईलाजाने स्वीकारू नका, आनंदाने स्वीकारा. कारण त्या दुखण्यावरती दुसरं औषध नाही आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल तुम्हाला नाराजी किंवा निराशा असं नकारात्मक बोलून चालणार नाही. आज आशेचा किरण कोण आहे? कोणाकडे जाल तुम्ही? जर तुमच्यावरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटलं, तुम्ही कोणाकडे जाल? न्यायासनाशिवाय पर्याय नाही. कोर्ट, डॉक्टर इकडे काही लोक आनंदाने जात नाही. पण जायची वेळ आली तर पूर्ण विश्वासाने जा, पूर्ण तयारीनिशी जा. वकिलांची निवड चांगली करा, वकिलांना भरपूर फी द्या, तर ते तुमचं काम मन लावून करतील. कारण असे या व्यावहारिक जगामध्ये मी किती म्हटलं मी 40 वर्ष सेवा केली, ती खोटी गोष्ट आहे. मी माझ्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय केला, पण त्यातून जर मला समाधान मिळत असेल तर मी त्याला आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो. 1 रुपया दिला तर मी ₹1.25 काम करू शकतो. हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. पैशाने सुविधा मिळतील, समाधान मिळेलच असं नाही आहे. ज्याला समाधान मिळतं त्याला सुविधा नसल्या तरी चालू शकतं. असा सकारात्मक दृष्टिकोन जर आपण घेऊन ठेवला तर आपल्याला न्याय निश्चित मिळू शकतो. आता मुळात प्रश्न काय येतो? न्यायालयात जाण्याची गरजच पडू नये या मताचा मी आहे. परंतु अति आदर्शवादी विचारधारा. आपण आजारी पडूच नये. आजारी पडावं असं कोणाला वाटतं का? पण जर नाईलाज झालं तर तुम्ही पडलात तर काय करायचं? मग जावं लागेल. कसं आहे, जास्तीत जास्त काळजी घ्या, जास्तीत जास्त कायद्याचं पालन करा, कायदा समजून घ्या. तुम्हाला नाही समजला कोणाला माहितगार व्यक्तीला विचारा, योग्य सल्ला मिळेल. त्याप्रमाणे 1 नाही 2 मतं घ्या, 3 मतं घ्या. पण कधी विनोदाने मी असं म्हणतो की तुम्ही 2 वकिलांना जर विचारलं तर 3 मतं मिळतात. त्यामुळे सारासार बुद्धीचा वापर करून आपल्याकडून जास्तीत जास्त नैतिक वर्तन घडेल, जास्तीत जास्त न्यायाच्या बुद्धीने आपण वागू, अशी जर भूमिका भारतीय नागरिकाने ठेवली, वादविवाद कमी होतील. आणि आपला वाद आपण मिटवण्याचा जर प्रयत्न केला तर जास्त सुरळीत राहतो. अर्थात ही मतं वैयक्तिक आहे माझी, ती कोणी तशी पाळलीच पाहिजे असं काही बंधन मी घालू शकत नाही. परंतु या नवीन वर्षामध्ये हा जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून, कारण काय असतं शेवटी माहिती आहे का, माणसाला सुखसमाधानाने जगता येणं हे माणसाचं जिवंत असेपर्यंत उद्दिष्ट असलं पाहिजे असं मी मानतो. मग ते कशात आहे? आजारपण मुक्त, भयमुक्त, अन्यायमुक्त आणि कुठल्याही विवंचना त्रास नसलेलं जीवन असलं पाहिजे. तर यासाठी मी स्वातंत्र्य न्यूजचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि ज्यांनी हे सगळं घडवून आणलं आहे ते आमचे मित्र स्वप्नील गोवर्धने हे आणि यांच्या टीमचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो. RMK लॉ ऑफिसच्या या वास्तूमध्ये हा जो प्रयोग आज सुरू करण्यात आलेला आहे, मला निश्चित खात्री आहे की याचा सकारात्मक परिणाम होईल. आणखी बरेच उपक्रम आहेत. गेल्या 30-40 वर्षामध्ये जी प्रकरणं मी हाताळली आहेत ती अतिशय मनोरंजक पद्धतीने हाताळली आहे. कुठल्याही पक्षकारांना असं वाटलं नाही की आपण कोर्टात आलो आहे. किंबहुना अनेक विरुद्ध पक्षकार माझे चांगले मित्र झालेत. त्याच्याबद्दल खूप काही सांगेल मी. मलाही उत्सुकता आहे, ते सांगितलं पाहिजे आणि कदाचित आपल्यालाही ती उत्सुकता असू शकेल. आज आपण थांबूया आणि पुढील वाटचालीसाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं आयुष्य निरामय, शांततापूर्ण, आनंदाचं आणि न्यायाचं जावं ही न्यायदेवतेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.